सरिता, सरिता नको ना प्लीज. आपण काहीतरी मार्ग काढू ना यातून. नको ना हट्ट करू सरिता प्लीज. तू फसवलंयस मला असं तुला वाटतंय? हे बघ, आपण ना समोरासमोर बसून हा गुंता सोडवू शकतो. हे बघ सरिता, एखादी गोष्ट जर तुला सतावते आणि ती माझ्या वागण्यामुळे सतावते असं तुला वाटत असेल तर किमान मला माझ्या वागण्याचं एक्सप्लेनेशन देऊ दे ना. तू म्हणजे माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. हा अन्याय नाहीये का माझ्यावर? ठीक आहे, मग असं समज की मला तुझ्याशी असंच वागायचंय. त्याशिवाय मला झालेल्या त्रासाची परतफेड कशी होईल? सरिता अगं का हट्ट करतेस इतका? का? सरिता मला खरंच खूप त्रास होतोय ग. खूप त्रास होतोय, तुला कल्पना नसेल पण गेल्या कित्येक रात्री मी झोपलेलो नाहीये. पार चिंधड्या झाल्यात माझ्या हातून. तुला माझा सूड घ्यायचा आहे ना? मग तुझा हेतू साध्य झालाय ना? मला त्रास होतोय सरिता, अजून काय हवंय तुला? पण प्लीज हे सगळं थांबव प्लीज. मी हात जोडतो तुझ्या पुढे बाई, प्लीज थांबव. अजूनही वेळ गेलेली नाहीये सरिता, प्लीज. श्रीकांत पत्की आणि सरिता पत्की. ॲडव्होकेट ओम, चला. सरिता, डॉक्टर पत्की, नयनाला बोलवावं लागेल ना? हो मी करतो फोन. थँक्स. एक मिनिट होल्ड कर. तुम्ही हे सगळं थांबवू शकता का हो? म्हणजे मला ना ही केस नकोय. तुम्ही जरा मदत करा ना प्लीज. तिला समजवण्याचा प्रयत्न करा. करू शकाल तुम्ही प्लीज? डॉक्टर पत्की प्लीज, तुम्ही ऑकवर्ड करताय त्यांना. प्लीज लेट हिम गो. I am so sorry, extremely sorry. It's okay. I can. नाही ना, आत बोलवलंय. ॲडव्होकेट देशमुख. येस सर. ही तुमची इंडिपेंडेंट पहिलीच केस ना? हो. माझ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. सिनियर देशमुख कसे आहेत? मजेत. मला नमस्कार सांगा बरं आहे ना? शुअर सर. इतक्या सलगीने का वागताय तिच्याशी? आपल्या विरोधात नाही ना जाणार? ॲडव्होकेट चौधरी. येस सर. बोला. युअर ऑनर, एव्हिडन्स ॲफिडेव्हिट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स मी सबमिट केले आहेत. डॉक्युमेंट्स एक्झिबिट पण झालेत. आज क्रॉस आहे. देशमुख तुम्ही तयार आहात? येस सर. मग आज तुमची क्रॉस संपवून टाका. प्रयत्न करते आज संपवायचा. गुड, व्हेरी गुड. दोन्ही पार्टींनी सेटलमेंटचा काय विचार केलाय का? मला नाही, तुम्हाला विचारतो. हो साहेब, मी तयार आहे. मिसेस पत्की, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जज साहेब, माझ्यावर खूप अन्याय झालाय. माझी फसवणूक केली यांनी.
ॲडव्होकेट चौधरी ही तीच मॅटर आहे ना यामध्ये रिस्पॉन्डेंट नंबर 2 शी यांचे विवाहबाह्य संबंध आहेत हा तुमचा दावा आहे? येस सर. मिसेस पत्की, परस्पर सामंजस्याने प्रश्न सुटत असेल तर बघा, उगाच कशाला कोर्ट कचेऱ्या करायच्या. सर मी सगळा विचार करूनच हा डिसिजन घेतलाय. बरं, या रिस्पॉन्डेंट नंबर 2 नयना थोरात कोण आहेत? सर मी. तुमचे वकील कुठे आहेत? सर त्यांच्याकडून सुद्धा मीच आहे. बरं, यांचं काय म्हणणं आहे? यांचं असं म्हणणं आहे सर की श्रीमती नयना थोरात ही त्यांची मानलेली बहीण आहे आणि त्यांच्यात तसं काहीच नाही. बरं, तरी पण तुम्ही आणि ॲडव्होकेट चौधरी एकदा भेटा आणि बघा काही सोल्युशन निघतंय का. मी तयार आहे सर. माझे क्लायंट तयार आहेत सर. यांची तयारी नाही आहे सेटलमेंटची. ओके देन लेट अस कंटिन्यू. मिसेस पत्की, तुम्ही विटनेस बॉक्समध्ये या. संपूर्ण नाव सांगा. सरिता श्रीकांत पत्की, वय, 43. हे ॲफिडेव्हिट तुम्ही सादर केले? हो यामधले कंटेंट तुम्ही पूर्णपणे वाचलेत? तुम्हाला मान्य आहेत? हो सर. विटनेस हॅज प्रोड्यूस द ॲफिडेव्हिट ऑन एक्झिबिट नंबर 43. ॲडव्होकेट देशमुख, सुरू करा. ऑब्लाइज युअर ऑनर. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? ते सगळं मी माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटले. मिसेस पत्की, प्लीज डू नॉट आर्ग्यू. यू कंटिन्यू. सॉरी सर. 12 वर्ष झाली माझ्या लग्नाला. लग्नानंतर किती वर्ष तुमचा संसार विदाऊट एनी प्रॉब्लेम चालू होता? 9 वर्ष. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर यांचे नयना थोरात यांच्याशी प्रेमसंबंध जुळले. खोटं आहे हे. तुम्हाला मध्ये बोलायला सांगितलं होतं का मी? मध्ये बोलाल तर तुम्हाला बाहेर जायला सांगावं लागेल. सॉरी सर. कंटिन्यू. सो नयना थोरात यांचे तुमच्या पतीशी प्रेमसंबंध होते हे कशावरून म्हणता तुम्ही? नयना थोरात माझ्या मिस्टरांसोबत त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करत होते. तेव्हापासून त्यांचं जमलं. ते हेच कशावरून म्हणताय? ते तासनतास तिच्याबरोबर फोनवर बोलतात. पण त्यावरून तुम्हाला हे कसं कळलं की ते तिच्याशीच बोलतात? मी मोबाईल चेक केलाय त्यांचा. 1 मिनिट, डॉक्टरांची परवानगी न घेता तुम्ही त्यांचा मोबाईल चेक केलाय? परवानगीची गरजच काय? हो की नाही? हो. म्हणजे तुमचा तुमच्या पतीवर आधीपासूनच संशय आहे? तो त्यांच्याच वागण्यामुळे. हो का नाही? हो. तुमचं असं म्हणणं आहे की तुमचे पती श्रीमती नयना थोरात यांना पैसे द्यायचे? हो. कसं द्यायचे? चेकनी द्यायचे, कॅशनी द्यायचे का पे ऑर्डर वगैरे काढून? चेकने द्यायचे. म्हणजे कॅशने देत असतील तर मला माहित नाही. मी बँक स्टेटमेंट्सही सादर केलेत सर. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही डॉक्टर पत्कींना अंधारात ठेवून त्यांच्या बँकेत जाऊन त्यांचं स्टेटमेंट काढलंय. हो हो. बाय प्रोफेशन काय आहात तुम्ही? मी गायनेकोलॉजिस्ट आहे. तुमचं निगडीला स्वतःचं हॉस्पिटल आहे? म्हणजे माझ्या पतीचं आहे. इनिशियल इन्व्हेस्टमेंट सगळी त्यांनीच केली. पण ते आता तुम्ही ताब्यात घेतलंय. खोटं आहे. ते अजूनही प्रॅक्टिस करतात तिकडे. त्या हॉस्पिटलच्या एका छोट्याशा खोलीत ते आता प्रॅक्टिस करतात, बरोबर? हो खरंय. म्हणजे 80% हॉस्पिटल तुम्ही बळकावलेत, हे खोटं नाहीये.
हो नाही म्हणजे काय काय नाहीये काय नाहीये काय खोटं नाहीये ताब्यात घेतलंय हे खोटं नाहीये का ताब्यात घेतलं नाहीये हे खोटं नाहीये खोटं नाहीये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे तुमच्या ऍफिडेव्हिट मध्ये म्हटलेत ना की डॉक्टर पत्की यांचे नयना थोरात यांच्याशी प्रेमसंबंध आहेत हे खोटं आहे आय डोंट ऍडमिट दिस. त्यांचे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणीच्या वेळी मदत करणं हे आक्षेपार्ह वाटतं तुम्हाला पण ती केवळ अडचणच आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. ओके श्रीमती नयना थोरात यांचे पती अकाली गेले हे माहितीये तुम्हाला ऑब्जेक्शन युअर ऑनर. थोरातांचे प्रश्न ते यांना का विचारतायत? सर माझ्या क्रॉसच्या वेळेस मी कुणाला काय प्रश्न विचारायचे हे मी ठरवेन ना यांच्या वेळेस यांनी ठरवावं माझं काहीच ऑब्जेक्शन नाही. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. प्रोसीड. तर मिसेस पत्की श्रीमती नयना थोरात यांचे पती अकाली गेले हे तुम्हाला माहित होतं? होती. त्या तुमच्या घरी यायच्या? हो. त्यांची आणि तुमची अनेक वर्षांपासूनची मैत्री होती आणि तरी सुद्धा अचानकपणे गेली 3 वर्ष तुम्ही त्यांना घरी येण्यापासून मज्जाव केला. हो. त्या दरवर्षी डॉक्टर पत्कींना राखी पौर्णिमेला राखी बांधत? ऑब्जेक्शन युअर ऑनर. यांना रिलेव्हंट प्रश्न विचारू द्या ना. राखी पौर्णिमेचा आणि केसचा काय संबंध आहे? संबंध आहे युअर ऑनर. बांधत होत्या? मला नाही माहित. तुम्हाला काहीच माहित नाही. ऍक्च्युली कदाचित तुम्ही नसालच त्यावेळेला तिथे त्यामुळे तुम्ही काही फोटो बिटो पण काढण्याचा प्रश्न नाही आणि काढला असेल तरी कदाचित तुम्ही आता डिलीट केला असेल तो राईट. माझं असं म्हणणं आहे मिसेस पत्की श्रीमती नयना थोरात या डॉक्टर पत्कींची मानलेली बहीण आहे. खोटं आहे. जज साहेब नयना थोरात यांनी माझ्या पतीला प्रेमपत्र लिहिली आहेत. मी ती कोर्टात सादर केली आहेत. तुम्ही स्वतः त्यातली भाषा बघू शकता. तुम्ही नसता तर मला जगणं अशक्य झालं असतं. हे असं लिहिलंय त्यांनी. एवढंच नाही तर तुम्हाला भाऊ तरी कसं म्हणू मी त्यापेक्षाही जास्त खोल आहे आपलं नातं. हे असले शब्द हे सगळं काय आहे? ही बहिणीची भाषा? तुम्ही चुकीचे अर्थ लावले त्या पत्राचे. खोटं आहे हे. श्रीमती नयना थोरात यांच्या मुलाचं ऑपरेशन झालं होतं हे माहितीये तुम्हाला? मी असं ऐकलंय मी. मला नक्की माहित नाही. डॉक्टर पत्कींनी वेळोवेळी दिलेले चेक्स हे हॉस्पिटलमध्ये दिलेले होते याची कल्पना आहे? नाही. एक मिनिट. मी कोर्टापुढे डॉक्युमेंट्स दाखल करते सर. यामध्ये हॉस्पिटलची बिल आहेत आणि चेक्स आहेत जे डॉक्टर पत्कींच्या अकाउंटमधून डायरेक्ट हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये जमा झालेत. याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं सरिता मॅडम? असेलही तसं. ऑनरेबल कोर्ट में काइंडली टेक अ नोट ऑफ दिस सबमिशन. आता आपण नयना थोरात यांनी डॉक्टर पत्कींना लिहिलेलं पत्र वाचूया. पेज नंबर 30. आपण एकमेकांना या गोष्टी कधी बोललो नाही पण हे सांगणं मला आवश्यक वाटतं. तुम्ही त्यावेळी नसतात तर काय झालं असतं कल्पनाही करवत नाही. एवढंच सांगते तुमच्या आधाराशिवाय जगणं शक्य झालं नसतं. बरोबर आहे ना? हे असंच लिहिलं ना? बरोबर आहे ना? असंच लिहिलं ना? मी वाचलंय तसं. सो सरिता मॅडमच्या म्हणण्यानुसार तुम्ही नसतात तर जगणं अशक्य झालं असतं असं लिहिलेलं नसून
तर तुमच्या आधाराशिवाय जगणं शक्य झालं नसतं असं यात लिहिलंय. बरोबर आहे? तेच ते. नाही तेच ते नाही, खूप फरक आहे. छोट्याशा गोष्टीमुळे अर्थ खूप बदलतो मॅम. प्रेम व्यक्त करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं याच्यात खूप अंतर असतं. आपल्या मुलाचा जीव वाचवला म्हणून कृतज्ञता व्यक्त करणारं पत्र आहे हे, आणि यातली भाषा आदराची आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला आदराची वाटत असेल, मला नाही. डॉक्टर पत्कींना खूप मित्रमैत्रिणी आहे. हो. आता मला सांगा, रक्ताच्या नात्या इतकंच मानलेलं नातं खोल असू शकतं? साहेब, हे काहीतरी भलतेच प्रश्न. हो का नाही मिसेस पत्की? रक्ताच्या नात्या इतकंच मानलेलं नातं खोल असू असू शकतं का नाही? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या मिसेस पत्की. हो, असू शकतं. आणि यांचं नातं किती खोल आहे ते दिसतच आहे. हो का? कशावरून? हे रात्र रात्र तिच्याकडेच असतात, किती दिवस राहिले? सारखेच. माझं म्हणणं आहे फक्त 2दा राहिले, आणि तेव्हा जेव्हा नयनाच्या मुलाला हॉस्पिटलाइज करावं लागलं कारण तो मेडिकली अनफिट आहे. मला नाही माहित. आणि मॅडम, डॉक्टर मी पण आहे. पेशंटला बरं वाटत नाही म्हणून त्यांच्या घरी राहत नसतो आम्ही. आय नो, तुम्ही सुद्धा डॉक्टर आहात, आणि म्हणूनच मला याचंच आश्चर्य वाटतंय की अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही डॉक्टर पत्कींना नयनाला मदत करण्यापासून कित्येक वेळेला अडवलं. हो, कारण ते जशी स्पेशल ट्रीटमेंट तिला देतात ते मला मान्य नाहीये. एक बायको म्हणून त्याच्यावर अधिकार आहे माझा. ओके, अधिकार गाजवण्यासाठी तुम्ही ही केस दाखल केलेत. जर तिच्या असण्याने मला इतका त्रास होतोय हे त्याला कळतंय, तर का नाही सोडलं त्यांनी तिला? कारण मी तितकी महत्वाची नाहीये. मित्राकडे जातो असं खोटं सांगून हा तिच्याकडे जायचा, आणि एकदा मी मागे मागे तिच्या घरी गेले तर हा तेव्हा तिथेच होता. मी तेव्हाच ठरवलं, हा माणूस मला माझ्या आयुष्यात नकोय. ज्याचा आपण एखाद्या माणसावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो, खूप खूप मनापासून विश्वास ठेवतो, आणि तो माणूस सतत आपल्याला फसवतोय. हे कळल्यावर माझं काय झालं असेल याची कल्पनाही नाही करू शकत तुम्ही. तुमची क्रॉस चालली हे लक्षात ठेवा प्लीज. ज्याचे नयना थोरात यांना डॉक्टर पत्कींपासून मूल आहे. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. DNA टेस्टचा रिपोर्ट अजून यायचा आहे, सो त्याच्या आधीच आपण त्याच्यावर काहीही कमेंट करू शकत नाही. माझी कोर्टाला रिक्वेस्ट आहे की हे आत्ता जे काही या बोलल्या ते प्लीज रेकॉर्डवरती घेऊ नये. का? जज साहेब, आपण खोटं आपल्या पोटात लपवतो कारण
कारण आपल्याला हे क्रूर सत्य स्वीकारायचं नसतं की आपण सतत फसवले जातोय. That's all, Your Honor. आपण एखाद्या माणसावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो. खूप मनापासून विश्वास ठेवतो आणि तो माणूस सतत आपल्याला फसवतो. जज साहेब, आपण खोटं आपल्या पोटात लपवतो कारण आपल्याला हे क्रूर सत्य स्वीकारायचं नसतं की आपण सतत फसवले जातो.